नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक सूरज चव्हाण यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दुपारी या अनुषंगाने दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक होऊन युतीबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. परभणी शहर महापालिका निवडणुकीसाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपल्याला सोयीच्या ठरणाऱ्या पक्षांची युती केली आहे. याच अनुषंगाने परभणी महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या दोन्ही पक्षांनी या निवडणुकीला एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 29 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत युतीची घोषणा करण्यात आली, मात्र जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं नाही. उद्या सकाळी या संदर्भात अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. ही निवडणूक स्थानिक कार्यकर्त्यांची असल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असंही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, मात्र त्याचा राज्यातील महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महापालिकेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकवणं हे आमचं ध्येय असून त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही ते म्हणाले. तिकीट वाटपाच्या कारणावरून जरी कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली तरी त्यांची योग्य समजूत काढून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असं देखील चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेत आमदार राजेश विटेकर, माजी महापौर प्रताप देशमुख, निरीक्षक मधुकर राजे आर्दड, माजी सभापती विजय जामकर, दादासाहेब टेंगसे तसेच अक्षय देशमुख, रोहन सामाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सूरज चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हे निवडणुकीला सामोरे जाणार, त्याची घोषणा थोड्या वेळाने अधिकृतपणे कुठल्या वार्डातून किती जागा असतील ते आमची या पत्रकार परिषदेच्या नंतर फौजदारांसोबत बैठक होईल आणि त्या बैठकीच्या नंतर आम्ही कुठल्या जागा कुठला पक्ष लढतोय याबाबतचा अंतिम निर्णय आपल्याला सांगू. ही निवडणूक स्थानिक पातळीवरची असल्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन, पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी तशा पद्धतीचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये जरी सामील असलो तरी स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त न्याय देता यावा यासाठी पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन काही ठिकाणी युतीमध्ये आम्ही आहोत, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते आणि काही ठिकाणी आम्ही पवार साहेबांच्या पक्षासोबत या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातोय. ही निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त न्याय भेटावा या उद्देशानेच हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळं कुठेही राज्यामध्ये जी महायुती आहे त्याच्यामध्ये कुठेही परिणाम होणार नाही, कारण प्रत्येक पक्षाने ही निवडणूक लढत असताना किंवा या निवडणुकीला सामोरे जात असताना स्थानिक पातळीवरच्या ॲडजस्टमेंट बघून त्या ठिकाणी आघाडी आणि युती केलेली आहे. अनेक ठिकाणी आपल्या पारंपरिक मित्रासोबत असू द्या किंवा जुन्या मित्रासोबत पक्षाने आघाडी केलेल्या आहेत. या आघाडीचा राज्याच्या महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही. परभणी शहर महापालिका निवडणुकीसाठी आज दिनांक 29 डिसेंबर रोजी 282 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. आज एकूण 356 नामनिर्देशन पत्राची विक्री झाली असून एकूण 2227 नामनिर्देशन पत्र वितरित करण्यात आले आहेत. दिनांक 30 डिसेंबर 2025 हा नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा शेवटचा दिवस असून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. दिनांक 31 डिसेंबर रोजी छाननी प्रक्रिया पार पाडणार असून वैधरित्या नामनिर्देशन दाखल झालेल्या उमेदवारांची यादी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेकडून गोपनीय चौकशी करण्यात आली. या दरम्यान विधी संघर्षग्रस्त बालक सागर कॉलनी पात्री यास त्याच्या पालकाच्या उपस्थितीत चौकशीस ताब्यात घेण्यात आले.
चौकशी दरम्यान त्याने पाथरी शहरातील ओंकार नगर, गौतम नगर आणि विठ्ठल नगर या 3 घरफोडीची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात रोख रक्कम 1,63,000, सोने चांदीचे दागिने 3,43,750 असे एकूण 5,06,750 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे. विधी संघर्ष बालकास त्याच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आले असून या संदर्भातली कारवाई पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार आणि इतर कर्मचाऱ्यांनी मिळून केली. ग्रामीण भागातील माणसं संकटाशी झगडत असली तरी या माणसांकडे जगण्याचं उपजत शहाणपण आहे. जीवनाला सामोरे जाण्याची जिद्द याच कष्टकरी माणसांकडून शिकायला हवी. ज्या संत तुकाराम महाराजांनी भीषण असा दुष्काळ बघितला, त्याच तुकोबांनी शब्दांना शस्त्राची उपमा दिली. ग्रामीण भागातील माणसाच्या सुखदुःखाच्या कहाण्यांमधून त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी लक्षात येते. साहित्य हे माणसाचा जगण्याचं बळ देते. महाराष्ट्रात संतांचे अभंग गात लाखो लोक पायी चालतात. अन्य कुठल्या भाषेत अशी परंपरा शोधून सापडणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर आसाराम लोमटे यांनी केलं आहे. साहित्य अकादमी दिल्ली आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामलोक हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य अकादमीचे सदस्य डॉक्टर आसाराम लोमटे, प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी उदय जाधव, गट शिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात कथा आणि कवितांचं सादरीकरण करण्यात आलं. साहित्यिक डॉक्टर राजाराम झोडपे, बबन आव्हाड, नाट्यलेखक त्र्यंबक वडसकर, सुरेश हिवाळे आदी साहित्यिक यावेळी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.